आईला दुसरं काय हो, तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. घर सारून काढलं तिनं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, आपल्या ठेवणीतली नऊवार साडी काढली ऐका आणि सुनबाईला नेसायला दिली. शिवाच्या बायकोला सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा, मालक येणार आहेत. इतका आनंद झाला बाईला. बाई 6 महिने झाले बाई नवरा पाहिला नाही. तिने आरतीचं ताट तयार केलं, सासून दिली, साडी नेसली, कपाळभर कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला. काय मागावं घरी घेऊन जा, एवढं उदाहरण ऐका. काय मागावं, माझा प्रवास सुखाचा होईल, कीर्तन सफल होईल. ऐका रे, आरतीचं ताट घेऊन पोरगी दरवाजात उभी राहिली. कोणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं आणि गरीबाची पोर दरवाजात उभी होती. ऐका रे, राजा आता गावच्या वेशीला आले. 10-5च मावळे होते. दुःखाची बातमी होती ना. हर हर महादेवचा आवाज झाला. आले राजे म्हणून पोरगी पुढे सरकली. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता आमच्या आळीला, राजा आता तमच्या आळीला. तेवढ्यात राजे शिवाच्या दरवाजात आले. त्या पूर्ण असं कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं. अकोलनेरच्या माझ्या मातांनी ऐका,